वळूयात पुण्याकडे। पुण्यामध्ये रेल्वे स्थानकाबाहेर काल रात्री एका तरुणानं महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केलाय आणि भगवी वेशभूषा परिधान केलेल्या या व्यक्तीनं पुतळ्याच्या पायथ्याशी चढून आधी शस्त्राचा वापर करत तो तोडफोड केली आणि त्यानंतर वरती चढून पुतळ्याची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। स्थानिक सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि कोणतेही नुकसान होण्यापूर्वीच हे कृत्य रोखलं। आरोपीला तात्काळ अटक केली आहे आणि पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। सतीश शुक्ला असं या युवकाचं नाव आहे। आता त्याचा तपास सुरू आहे। तो मानसिकरित्या रोगी आहे का की कोणत्या हेतूने कोणत्या उद्देशाने तो इथे आलेला होता याचा तपास आता पोलिसांकरवी सुरू करण्यात आलाय। पुणे स्टेशन परिसरामध्ये असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना घडल्याचा प्रकार काल रात्री 11 वाजता घडला। एक अज्ञात व्यक्ती या पुणे स्टेशन परिसरातल्या आवारातल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ पोहोचला। त्याने त्यावर चिखलफेक केली, त्यासोबतच पुतळ्याचा कोयत्याने शिरच्छेद करण्याचा प्रयत्न केला आणि पुतळा ज्या चौथऱ्यावर उभा आहे त्या चौथऱ्याची फरशी देखील तोडण्याचा प्रयत्न केला। अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर सर्वत्र याविषयी संताप व्यक्त केला जातोय। मात्र पुणे स्टेशन परिसरात असणारा हा जो पुतळा आहे या ठिकाणी खरं तर चोख पोलीस बंदोबस्त हवा। इथे रेल्वे पोलीस हे होते, त्यांनी त्वरित जाऊन या अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेतलंय। मात्र या ठिकाणी एरवी व्यसनी लोक आणि या सगळ्यांचा इथे वावर असतो। पुणे स्टेशन परिसरामध्ये असलेला जो अजागळपणा आहे त्या बाबतीत खरं तर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज हवी। मात्र आपण पाहतो आहोत की मागे पुणे स्टेशनच्या नावाच्या संदर्भात जो एक वाद निर्माण झाला होता त्या पार्श्वभूमीवर देखील आपण या बाबतीत बोलण्याचा प्रयत्न केला होता की पुणे स्टेशन परिसरामध्ये जो अजागळपणा आहे त्यासोबतच चोरांचा जो काही उपद्रव आहे त्यासोबतच इथे जे व्यसनी लोक आहेत हे व्यसनी लोकांचा इथे वावर असतो आणि इथे जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी सांगितलं की इथे रात्रीच्या वेळी हे सगळे असे लोक असल्यामुळेच हा सगळा प्रकार घडल्याचं समोर येत आहे। त्यामुळे आता पुणे स्टेशन परिसरामध्ये हा जो प्रकार आहे तो केव्हा थांबणार याविषयीचं संताप आणि ही सगळी प्रश्नांची उकल हे आता जागरूक नागरिक करतायत। मात्र आपण पाहतो आहोत की पुणे स्टेशन परिसरातल्या या महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर आता इथे तसं सामान्य वातावरण आहे। मात्र या पुतळ्याच्या विटंबनेच्या प्रकरणी ज्याला ताब्यात घेतलेलं आहे तो नक्की कोण होता, त्याच्या पाठीमागची भूमिका काय होती हे देखील तपासणं गरजेचं आहे। मात्र अशा पद्धतीच्या कृत्याने समाजातून संताप व्यक्त केला जात आहे। कॅमेरामन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।